यहोवा देवाला समर्पित केलेल्या वस्तूमध्ये काही घेऊन आपण स्वतः त्याचा उपयोग केल्यास यहोवा देवाचा क्रोध आपणावर येतो. चर्चमध्ये अर्पण केलेल्या वस्तूमधून काही स्वतःसाठी वापरल्यास ते महापाप आहे. यहोशुआ अध्याय 7 ओवी 6 ते 15 व 21 ते 25. आय शहरामध्ये इस्रायलाचा पराभव झाल्यानंतर यहोशुआने यहोवा देवाला विचारले व त्याने आपली वस्त्रे फाडली आणि इस्रायलच्या वडिलांसुद्धा तो यहोवाच्या कोशापुढे भूमीकडे तोंड करून उपडा पडून राहिला आणि त्याने आपल्या डोक्यावर माती उडवली. तेव्हा यहोशुआ यहोवा देवाला बोलला, कशाला तू या लोकांना यार्देनेतून पलीकडे आणले? आम्हाला नष्ट करायला, अमोऱ्याच्या हाती द्यायला आम्हाला का आणले आहे? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते. हे प्रभू, इस्रायलाने आपल्या शत्रूपुढे आपली पाठ दाखवली. यावर मी काय बोलू? कारण आता कनानी आणि देशात राहणारे सर्व लोक ऐकतील आणि आमच्या सभोवती फेरा घालून आमचे नाव पृथ्वीतून शेदून टाकतील. आणि तू आपल्या मोठ्या नावाविषयी काय करशील? तेव्हा यहोवा देव यहोशुआला म्हणाला, उठ, आपले तोंड भूमीस लावून तू असा उपडा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे आणि जो करार मी त्यांना आज्ञा दिला त्याचे त्यांनी उल्लंघन केले आहे आणि त्यांनी यहोवा देवाला समर्पित केलेल्या वस्तूतील देखील काही घेतले आहे आणि चोरी व कपटही केले आहे. त्याने ते आपल्या वस्तूमध्ये ठेवलेही आहे. यामुळे इस्रायलच्या संतानाला आपल्या शत्रूपुढे उभे राहत नाही. ते आपल्या शत्रूपुढे आपल्या पाठी फिरवतात, कारण ते शापित झाले आहेत. तुम्ही आपल्यामधून समर्पित वस्तू नष्ट करणार नाही तर यापुढे मी तुम्हा संगती असणार नाही. उठ, लोकांना पवित्र कर आणि सांग, उद्यासाठी तुम्ही पवित्र व्हा, कारण यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो, हे इस्रायला, समर्पित वस्तू तुझ्यामध्ये आहे. तुम्ही आपणामधून समर्पित वस्तू काढून टाकणार नाही तोपर्यंत तुझ्याने तुझ्या शत्रूपुढे उभं राहणार नाही. यास्तव सकाळी तुम्ही तुमच्या वंशाच्या क्रमांकाने जवळ आणले जाल आणि असे होईल की जो वंश यहोवा धरील त्याने कुळाकुळाने जवळ यावे. मग जे कुळ यहोवा धरील त्याने घराण्याची जवळ यावे. मग जे घराणे यहोवा देईल त्यांतील एकेका पुरुषाने जवळ यावे. आणि असे होईल की जो समर्पित वस्तू संकट धरला जाईल त्याला व त्याचे जे काही आहे ते सर्व अग्नीने जाळावे, कारण त्याने यहोवाचा करार उल्लंघन आहे आणि त्याने इस्रायलात मूर्खपण केले आहे. आखानाने चांगला शिणारा झगा आणि 200 शेकेल रुपये व सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट लुटीतून चोरून ठेवली. तेव्हा यहोशुआने दूत पाठवले व ते डेऱ्यामध्ये धावत गेले आणि पहा, ते त्याच्या डेऱ्यात लपवलेले होते व रुपये त्याच्या खाली होते. मग त्याने ती डेऱ्याच्या मध्यभागातून काढून घेऊन यहोशुआकडे व इस्रायलच्या सर्व संतानाकडे आणली आणि त्याने ती यहोवापुढे मांडून ठेवली. मग यहोशुआने आणि त्याच्याबरोबर सर्व इस्रायलाने झेराचा मुलगा आखान याला आणि रुपये व झगा व सोन्याची वीट आणि त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याची गुरे व त्याची गाढवे व त्याची मेंढरे व त्याचा डेरा व जे सर्व त्याचे होते ते काढून घेतले आणि त्याने त्यांना आखोर खिंडीपर्यंत नेले. आणि यहोशुआने म्हटले, तू आम्हास त्रास का दिला? आज यहोवा देव तुला त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला धोंडमार केला आणि त्याने अग्नीने जाळले आणि धोंड्याने धोंडमार केला. मग त्याने त्यांच्यावर धोंड्याची मोठी रास केली. आजपर्यंत ती तेथे आहे. तेव्हा यहोवा आपल्या क्रोधाच्या संतापासून फिरला. यावरून त्या ठिकाणाचे नाव आकोराची म्हणजे त्रास देण्याची खिंड असे आजपर्यंत म्हटले आहे. एका मनुष्याने चोरी केली त्यामुळे सर्व इस्रायल लोकांना त्रास झाला
व ते लढाईमध्ये हरले गेले. आज एकच ख्रिस्त सभा बायबल सोडून दुसऱ्या बाजूला वळाली आहे. म्हणून सर्व जगातील ख्रिस्ती लोकांना कोरोना व इतर रोगांना बळी पडायला लागले. तर यासाठी जे पंडिता रमाबाई जे भाषांतरित बायबल जे आहे त्यामध्ये 15 अध्याय जोडलेले नाहीत व यहोवा देवाच्या नावाचा प्रकर्षाने बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये त्याचा परमेश्वर म्हणून उल्लेख केलेला आहे. जगामध्ये खूप देव आहेत, परंतु प्रत्येक देवाला नावे आहेत. आणि यहोवा देवा स्वतः म्हणतो यशा अध्याय 42 ओवी 8, मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे आणि मी दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे मत्ते 5 ओवी 18, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीशी होतील तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्या वाचून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंबही नाहीसे होणार नाही. त्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट करण्याचा अधिकार यहोवा देवाने कोणाला दिलेला नाही. त्यामुळे आपण यहोवा देवाच्या आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा पाळतो का व ते सत्य आपणा इतर लोकांना शिकवतो काय, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. आपण यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळतो काय, किंवा त्याला समर्पित केलेल्या वस्तूंतून काही चोरून त्याचा उपयोग आपल्यासाठी करतो काय. तर आपण सर्वांनी यहोवा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे आपल्यावर आलेली संकटे दूर करण्यासाठी आपण केलेल्या मूर्तीपूजा एकच यहोवा देवाला न भजता इतर संत बनवले आहेत. त्याबद्दल यहोवा देवाकडे क्षमा मागूया व त्याच्या आज्ञा व नियम पाळून त्याला संतोष करण्याचा प्रयत्न करूया, की ज्यामुळे आपल्यावर आलेली संकटे, आजार तो दुःख दूर करील. हालेलुया, आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.